हॅलो हाय नमस्कार. माझ्या गोड ताईंचं मैत्रीणचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ताईंनो कसे आहेत सर्वजण? तर बरेच असणार हेच आशा आहे की तर ताई हे आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आरोग्याचा आणि भरभराटीचा जाऊ हेच देवाचरणी प्रार्थना. तर माझा आजचा सांगायचा हेतू आहे की अशी कमेंट आली होती पूजाताईंची. तर पूजाताईंनी सांगितलं होतं की ताई डेलीवरचं तुमचं पूजा करते वेळेसचं व्हिडिओ टाका. तर ताई मी काय तो तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याकडं खूप साऱ्या मोठं देवघर वगैरे असेल असं वाटत असेल ताई. तसं काही नाही आहे. माझं छोटंसं घर आहे आणि छोटंसंच मंदिर आहे. त्या छोट्या मंदिरात मी पूजापाठ सगळं तिथं थोडंफार साध्या सिंपल पद्धतीमध्ये मी करत असते ते. आणि त्यांनी सांगितलं, त्यांची अशी कमेंट आहे की रोजची पूजा करते वेळेस व्हिडिओ टाका. तर ताईंनो कसं आहे माहिती आहे का, कॅमेरा व्हिडिओ मोबाईल धरायला कोणीच नसते. मग मी मोबाईल धरू का मग पूजा करू ते काही समजत नाही मला. मग मी मोबाईल जर कॅमेरात पकडून बसले तर मग पूजा कशी करणार आणि तुम्हाला दाखवणार कसं? तर मी थोडासा मी पूजा माझी झाल्याच्या नंतर मी थोडासा व्हिडिओ शूट करून मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर पूजाताई तुमचं म्हणणं होतं की मला डेलीवरची पूजा तुमची दाखवा ताई. तर मी थोडंसं त्याचं स्क्लिप काढून घेतलेलं आहे. तर तुम्ही नक्कीच बघू शकताय माझी पूजा कशी झालेली आहे. तर साध्या सिंपल पद्धतीमध्ये आणि थोडासा शॉर्टकट व्हिडिओ मी घेतलेला आहे. जर तुम्हाला माझी संपूर्ण पूजा बघायची असली तर मी एखादी दिवस मी तुम्हाला संपूर्ण माझी पूजा मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन. पण आता थोडंसं तुमचं मन राखण्यासाठी मी थोडीशी दाखवलेली आहे, ते नक्कीच तुम्ही पुढं बघा. तर हे बघा, इथं साध्या आणि सिंपल पद्धतीमध्ये मी अशी डिलिव्हरची माझी पूजा असते. तर बघू शकता इथं एकदम छोटंसंच मंदिर आहे, जास्त काही मोठं नाही. मी अशा पद्धतीचं मी थोडंसं शूट करून म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूयात. आणि अशा पद्धतीचे आपले देव आहेत. मंदिरामध्ये गणपती पण आहे आपल्याकडे, कारण दरवर्षी जो मोठा गणपती बसवतो ना त्याच्यासोबत हा छोटा गणपती पण असतो. पण हे गणपती आम्ही विसर्जन करत नाही आहे, मंदिरातच ठेवतो आम्ही दरवर्षी. आणि हे अशा पद्धतीचे आपले देव आहेत मंदिरामध्ये. तर ताई कसे वाटले ते नक्कीच मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकताय. तर विठ्ठल रुक्माईची मूर्ती, परत आपली खंडेरायाची, महालक्ष्मीची, आई तुळजाभवानीची, तर ह्या अशा सर्व आपल्याकडं मूर्त्या आहेत. तर ह्या अशा पद्धतीची माझी पूजा झालेली आहे. तर ताई कशी वाटली ते नक्कीच मला तुम्ही कमेंट. घुमे मंदिरात मृदुंगाची थाप, बली देही माझ्या विठुमाय बाप. टाळची पळ्यांच्या संग, विठू नामात दंग. नाद नभी उधळला, गजर माऊलीचा. हे अशा पद्धतीचं माझं छोटा मंदिर आहे, जास्त काही मोठा मंदिर आहे नाही. ताई तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडे खूप सारा मोठा मंदिर आहे, तसं काही नाही आहे. माझ्याकडे छोटासाच मंदिर आहे आणि छोटंच मी थोडंसं शूट करून घेतलेलं आहे. आणि पूजा करते वेळेस काही मी दाखवलेलं नाही आहे, कारण कॅमेरा वगैरे धरायला कोण नव्हतं ना. मी आता सांगितलं तुम्हाला मगाशी. तर समजून घ्या ताईंनो, माफ करा, मी काही जास्त दाखवलं नाही आहे. जशी पूजा माझी साधी सिंपल मी केलेली आहे तेच मी तुम्हाला दाखवले. तुमची इच्छा होती तेवढे मी पूर्ण केले. आणि जसं सविस्तर एखादी दिवस कोणी घरी असलं तर मग मी थोडंसं शूट काढून त्यांच्याकडून घेईन आणि मग मी तुम्हाला दाखवेन. तर हे आजचा हा व्हिडिओ होता. आणि तुमचं म्हणणं पण होतं पूजाताईंचं की दुसऱ्या चॅनलचं नाव काय आहे. तर दुसऱ्या चॅनलचं नाव आहे की संतोषी फॅशन मराठी चॅनल. ते मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, तुम्ही ऐकलं नचाल नीट बरोबर, संपूर्ण व्हिडिओ बघितलं नचाल, अर्धच बघितला चाल. म्हणून सांगते की दुसऱ्या चॅनलचं नाव आहे की संतोषी फॅशन मराठी चॅनल. हे चॅनल आहे, तुम्ही सर्च करून बघू शकताय. सर्चवर येऊन जाईल आणि जे बी तुम्हाला स्टिचिंगचे व्हिडिओ, ब्लाऊजचे वगैरे कटिंगचे तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ भेटून जातील. पूजाताई तुमच्या प्रश्नाचे उत्तर भेटले असेल तर तुम्ही नक्कीच मला परत एकदा कमेंट करा.
आणि खूप छान वाटलं पूजाताई तुम्ही कमेंट केल्याबद्दल आणि मला विचारपूस केल्याबद्दल. माझी देवपूजा बघायची होती तुम्हाला. आणि छोटंसंच घर आहे ताई, काही जास्त मोठं नाही आहे आणि छोटंसंच मंदिर आहे. छोट्या मंदिरातच आपले सर्व काय आपले छोटे मोठे देव वगैरे ते तेवढीच आपली सेवा मी करत असते. तर कशी वाटली तेच नक्की मला कमेंटमध्ये सांगा ताई. तर हे होता आजचा तुमचा असा हा व्हिडिओ, तुमच्यासाठीच खास मी टाकलं. म्हणलं तुम्ही कमेंट केला पण मला शक्य झालं नाही, कारण ब्लाऊजचं पण काम खूप पडलेलं आहे आणि ब्लाऊज पण द्यायचे भरपूर अर्जंटमध्ये होते, म्हणून मला काही व्हिडिओ शूट करणंच झालं नाही. तर मी आता आज करते. तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर काय त्याच्यामध्ये काही चुकी झाली आणि काही तुम्हाला समजलं नसेल तर नक्कीच मला माफ बी करा आणि तुम्ही कमेंट करून मला सांगू शकताय. तर अशा पद्धतीचा आजचा हा व्हिडिओ होता. तर ताईंनो असंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट करा. तर अशा पद्धतीनंच एकमेकाला सपोर्ट केलंच पाहिजे. मी तर गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तुम्हाला. जास्त काही ह्याच्यावर ना गावाकडचे वगैरे व्हिडिओ मी ते शूट करून ठेवलेले होते ना, तेच मी टाकले त्याच्यामध्ये. खूप दिवसाचा तो 2 वर्षाचा व्हिडिओ होता. ह्या वर्षी काय काढलेलं नाही, आहेत थोडेफार ते पण मी थोडं माझ्याकडून आता हे करणं होत नाही ना, आपल्याला एडिटिंगला टाईम नाही आहे. मग ह्या चॅनलचं पण बघावं लागत, त्या चॅनलला पण थोडंसं गावाकडचे पण थोडेसे शूट करून टाकलेले आहेत, ठेवलेले आहेत सॉरी. तर ते पण मी लगेच तुम्हाला थोडं थोडं त्याच्यामधले पण मी थोडे थोडे टाकत जाईन, बघतच राहा. तर जर आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग ताईंनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी इथंच व्हिडिओ एंड करते. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.